मी काय सांगितलं आहे, त्याला सांगितलं आहे भुईशेंगा टाक ना. मित्रांनो, ही आहे खौल. ही आपल्याला पहिला शेतामध्ये मिळायची. आता आपण ह्याचं तळ्यामध्ये, ही तळ्यामधली खौल आहे. आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात ही खौल मिळायची आणि आताही मिळते, पण आता शेतामध्ये कमी प्रमाणात असते. आणि आपण जी तलावं निर्माण केलेली आहेत कृत्रिम स्वरूपाची, त्याच्यामध्ये ही खौल मिळते आणि आपण त्याचं पालन करतो. ही त्याची गाभोळी आहे. तर आज खौल, याला खौलं असतात म्हणून त्याला खौल म्हणतात. ती खौलं काढली जातात आणि अशा उत्तम प्रकारे ह्याचं कालवण पहिला शेतामध्ये बनवून खायचे आम्ही. आणि त्याचप्रमाणे हे कटले आहेत. हे आपले कृत्रिम तलाव आहेत आणि खाडीमध्ये सुद्धा हे गोलटे कटले असे म्हणतात त्याला. ते हे कटले आमच्याकडे मिळतात आणि मस्त लागतात, छान लागतात. मच्छीचा तुटवडा न होण्यासाठी ही शोधलेली आम्ही पर्याय आहेत की तलाव जे खाडीमध्ये मच्छी कमी प्रमाणात मिळाली जाते, तर ती आम्ही तलावामध्ये सोडतो आणि त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ही मच्छी आम्ही विकतो. आणि ती तलावामध्ये असल्यामुळे आपण जे त्यांना खायला देतो किंवा तलावातील जे काही मिळेल त्यांना तलावामध्ये वनस्पती वगैरे, ते खाण्यातच हे मोठे झालेले असतात. इतर कोणत्याही प्रकारचं जे केमिकल वगैरे पाण्यामध्ये सोडलेलं असतं किंवा काही असतं ते त्यांच्या पोटात न जाता ही अतिशय शुद्ध अशी असलेली मच्छी आहे. आणि ती आम्ही आता स्वतःच उत्पादन मच्छीचं करत असतो. आणि प्रत्येक गावामध्ये पूर्वीच्या काळी तर तलाव असायचीच, प्रत्येक घराच्या समोर एक तलाव असायचं. पण आता व्यवसाय म्हणून आपण हे तलाव सुरुवात केलेली आहे आणि व्यवसायाला, मच्छीमारीच्या व्यवसायाला अशा वेगळ्या आधुनिक पद्धतीने आता सुरुवात केलेली आहे आणि ती सक्सेसफुल होत आहे. आणि त्याच्यामुळे आहार चांगला होत असल्यामुळे त्याच्यातून कॅल्शियमसुद्धा चांगलं मिळत आहे. त्याच्यामुळे आता बघूया आपण ही खौल आणि हे कटले ह्याच्यामध्ये आपण एक रेसिपी बनवणार आहे माझी आई. तर ते आपण रेसिपी करूया. याच्यासाठी वापरणार आहोत आपण एक कोथिंबीर आणि लसूण, एक बारीक केलेला लसूण आहे आणि टोमॅटो. तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. 2 प्रकारचे आपण करणार आहोत. एक फ्राय करणार आहोत आणि त्याच्यानंतर एकच कालवण करणार आहोत. तर करूया आपण रेसिपीला सुरुवात. खौल मासा आणि कटला मासा. गरम मसाला अर्धा चमचा, हळद 1 चमचा, चला आपण पहिले कटले बनवत आहोत आणि कटल्यामध्ये 2 चमचे मसाले आपण टाकतोय. जास्त आहे ना, 2.5 चमचे टाकते. 2.5 चमचे. आज कामासाठी माणसं पण घेतलेली आहेत. त्यांना ही माणसं जास्त असल्यामुळे आपण थोडासा रस्साही वाढवणार आहोत. आणि ते जेवण आपण अतिशय रस्सासुद्धा नाही की त्याचं ढकलवणी कालवण होईल असंही नाही होणार. मीठ 1 चमचा, थोडासा टाकते. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. 1.5 चमचा.
हिंग घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये मिश्रण असलेली जी मसाले आहेत ते टाकल्यानंतर ती मच्छी आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि वरून झाकण थोडंसं मारून त्याच्यावरचं सगळं पाणी एकजीव करतोय आपण ते. आता मला वाटतं जास्तीत जास्त कटले खाण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, बरोबर ना? त्याचं कारण काय असेल? तर मच्छी मिळत नाही आपल्याकडे. तर मच्छी नाही समुद्राची ना, होड्या सगळ्या बंदराला लावून ठेवल्यात ना. हां, तेव्हापर्यंत ती वर्षभर आपण ती मच्छी मोठी करतो. तेव्हापर्यंत तळ्यातले कटले खायचे. अच्छा, म्हणजे मच्छीचा स्रोत आपण कमी करत नाही. आपला जो छंद आहे मच्छी खाण्याचा, किंवा आपल्याला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळतो, प्रथिने मिळतात, तर ते अशा ह्याच्यातून जे कॅल्शियम मिळतं आहे त्या कॅल्शियम आपण सोडण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून आपण ह्या वेळेला शेतीच्या कामासाठी माणसं काम करत असतात आणि मच्छी आपल्याला ती मिळाली जाते. मला वाटतं हेच कारण असेल आणि आहे. आता आपण खोबरं टाकायचं आहे त्याच्यामध्ये. वाटण काढलं केलेलंच आहे टाकू ना. हां, वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण टाकतोय त्याच्यामध्ये. वाटणामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये? कोथिंबीर, मिरची, खोबरं आणि कांदा असं एकत्रित करून केलेलं वाटण. भाजून खोबरं भाजलंय, खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे. असं करून ते वाटण तयार केलेलं आहे आणि ते आता वाटण आपण त्यात टाकतोय. त्याच्यामुळे आपलं कालवण हे जरासं जाड असं घट्ट असं होणार आहे आणि त्याला चव येणार आहे. आपले आगरी मसाले आहेतच. एक आंबट होण्यासाठी, आमटवणी होण्यासाठी आणि त्याच्याने चवसुद्धा अतिशय चांगली येते. कोकम टॉमॅटो आपण टाकलेलेच आहे, त्यानंतर थोडंसं कोकम टाकतो आणि आता आपण झाकण ठेवूया. थोडंसं वाफेवर शिजवायचं आहे. मंद आचेवर खवूल घेतलेली आहे. त्या खवलीमध्ये आपण ऑलरेडी लसूण टाकलेलं आहे आणि हळद टाकतोय आता आणि ते एकत्रित करून घ्यायचं आहे. आपण ह्याची फ्राय करतोय. त्यामध्ये गरम मसाला घेतोय आपण
अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा घेतलेली आहे. पोळी सुद्धा आहे. 1 चमचा 1 चमचा मसाला, आगरी मसाला, आगरी पाटलांचा मसाला असं बोलता येईल त्यांना, कारण आम्ही बनवलेला आहे तो, म्हणून पाटलांचा मसाला. आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घ्यायची आहे. थोडंसं वाटण टाकू. हां, आता थोडासा खोबरं घेतो आहे आपण. त्याच्यामध्ये एक नवीन आपण इन्व्हेन्शन केलेलं आहे की आपण खोबरं टाकून बघूया त्याच्यामध्ये काय होतं आहे आणि कसं लागतं आहे, आणि ते एकजीव करायचं आहे. मीठ टाकायचं, त्याच्यानंतर मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं. चमचा मीठ टाकू. ह्या खवली पहिला आपल्याला शेतात मिळायच्या, आताही मिळतात समजा, पण त्या खवलींची साईज छोटी असायची. खवली, शिवडा, पुन्हा बरेचशी मच्छी मिळायची आपल्याला. पण आता त्या खवली आपण ह्या तळ्यात, कृत्रिम तळ्यामध्ये आपण पालन पोषण करतो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला भेटतील आणि आपण त्या खाऊ, आणि त्यावेळेला मच्छीचे आपल्याला जेवढे त्या दिवसामध्ये जे असतील कॅल्शियम ते आपल्याला कमी पडणार नाही. म्हणून ह्या आपण आपल्याला पर्याय आहे आणि व्यवसायसुद्धा होतो. आणि आगरी माणूस हा व्यवसायाकडे सतत वळला पाहिजे, हे आमचा उद्देश आहे आणि ह्याच्यातून तो व्यवसायही करताना दिसत आहे. तर असे व्यवसाय, तलाव आपल्या बऱ्याच ठिकाणी. आता एक शहापूर म्हणून गाव आहे आपल्याकडे, तर शहापूर ह्या गावामध्ये बघाल तर प्रत्येकाच्या घरासमोर एक तलाव स्वतःने निर्माण केलं आहे आणि त्याच्यामध्ये ती मच्छी सोडली जाते. तर आणि मच्छी सोडल्यानंतर जे कोणी पाहुणे येतील किंवा आपल्याला ज्या वेळेला ती मच्छी त्या तलावातून काढतात आणि त्यावेळेला यथेच्छ असं मेजवानी केली जाते आणि ताजी मच्छी आपल्याला तिथे आपल्याकडे तलाव निर्माण होत आहेत आणि व्यवसायही चालू होतो. पण आता बाकीच्या ठिकाणी तो शहापूर गाव हा खाडीच्या कडेला असल्यामुळे ते तलाव निर्माण करू शकतात. पण आता बाकीचे जे पुढची गावं आहेत त्यांची खाडीमध्ये शेती असून ती राहतात गाव म्हणजे वरकस भागामध्ये राहतात, त्याच्यामुळे त्यांना ते तलाव निर्माण करू शकत नाहीत. म्हणून हे तलाव तर बऱ्याच प्रमाणात आहेत, ते मोठी मोठी सरकारने त्याच्यावरती अनुदानसुद्धा दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे व्यवसाय आपला माणूस हा व्यवसायाकडे वळत आहे. आता सुंदर असं हे एकजीव झालेलं आहे. ते आता आपण त्याची फ्राय करूया आणि आपलं इथे कालवणसुद्धा चालू आहे. असं एकजीव झालेला आणि आता त्याची फ्राय. ही गाभोळी लहान मुलांसाठी आवडीची अशी गाभोळी आहे. बघा मस्त अशी सुंदर अशी आणि आपण जास्त सांभाळून, कारण ते तुकडे असतात त्या पुन्हा हे करू पूर्ण अख्खी तुकडी मिळणार नाही, त्याच्यामुळे ते जास्त घाटू शकत नाही. आता कोथिंबीर टाकतो आपण त्याच्यामध्ये.
त्याचा असा सुगंध येतो. अलिबाग तालुक्यामधील कातळी गावातील शेतकऱ्यांचा एक आवडती मच्छी ती म्हणजे खऊल. त्याची आपण आता फ्राय करत आहोत. शेतातील मच्छी होती तीच आपण आता जतन करून तलावामध्ये घेतलेली आणि तलावामध्ये आपण तिचा आस्वाद घेतो आणि त्या मच्छीने आपण आपल्या मेजवान्या पूर्ण करत आहोत. अशी ती मच्छी फ्राय चालू आहे. ती भाकरीबरोबरही खाता येते, भाताबरोबरही खाता येते आणि त्याचा आपण आता जे कटले आहेत त्याचं आपण कालवण केलेलं आहे आणि ही फ्राय मच्छी ती तयार होत आहे. ही आहे गाभोळी, खवली माशाची गाभोळी आहे आणि ती लहान मुलांना खूप आवडते. फ्राय होत आहे. मित्रांनो, जेवण रेडी झालेलं आहे. आता हे मी भाताबरोबर खात आहे. सकाळी भाकरी झाली आणि हा जो आहे ही खऊल मासा आहे. तर खऊल माशाची तुकडी आमच्या इथे कृत्रिम तलाव करून जो उद्योग आमच्या इकडच्या लोकांनी केला आणि त्याच्यातून मिळणारी ही मच्छी जी खऊल नावाची मच्छी आहे आणि कटला नावाचा मासा आहे, तर ती खाण्यामध्ये जो आनंद आहे, कारण ते अतिशय उत्तम तर झालेलंच असणार, कारण मसाले आपले आहेत आणि मच्छी ताजी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा मला त्रास होणार नाही हे मला माहिती आहे. तर मित्रांनो, मी आता एक खास घेऊया. मस्त. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि लवकरच आम्ही दुसरी व्हिडिओ घेऊन येत आहोत आमच्या चॅनलवरती, गावचं पाटील आपलं पाटील या चॅनलवरती. धन्यवाद.